हॅलो. आज एक व्हिडिओ पाहिला मी. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वर्षांनी एका बॅचच्या सर्व मित्रमैत्रिणींची मैफिल सजली होती. त्यात प्रत्येकाने वेगवेगळ्या गाणे आणि कॉमेडी सादर केली. त्यानंतर आली त्यातील आनंददादांची बारी. त्यामध्ये आनंददादांनी स्टेजवर झिंगाट गाण्यावर सादरीकरण केलं. जितकी मंडळी त्या दालनात बसली होती त्या सर्वांनी पूर्ण सादरीकरण होईपर्यंत उभे राहून टाळ्या वाजवल्या. यामागे कारण असे होते की आनंददादांना एक पाय नव्हताच, तरीही त्यांनी त्या गाण्यावर सर्वांना लाजवेल असे सुंदर नृत्य करून दाखवले आणि तो व्हिडिओ व्हायरलही झाला. खरंच त्यांची जगण्याची आशा आणि त्यातील आनंद पाहून कित्येक जणांना प्रेरणा मिळते. एका गुरुजींनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं एका सोशल मीडियावरती. एखादं फूल तळहातावर घेऊन तुम्ही काही वेळ बसलात तर तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं, फुलाचं वजन काही नसतं. पण तेच फूल तुम्ही 2 तास किंवा 4 तास तळहातावर घेऊन बसला तर तो हात नक्कीच दुखेल, हो ना? तसंच आहे आयुष्यातल्या दुःखांचं किंवा संकटाचं. अहो, ते असतं तेवढंच, पण आपण त्या संकटाला आपल्यावर इतकं ओझं आणून टाकतो, त्याचा इतका विचार करतो की आपण हे विसरून जातो की त्या संकटाचाही अंत आहे. सुखदुःख समान चाक. प्रत्येकाला आयुष्यात येण्या जाण्याचा समान अधिकार. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं दुःख मानून आणि सुखाचा अति आनंद घेऊन पण काही फायदा नाही. समतोल महत्त्वाचाच, नाही का? लोक आपल्याकडे बरेच काही संपत्ती असो किंवा साधनं असो, तरीही ते वेळ थोडी वाईट आली की लगेच हताश होतात. सर्वांपासून दूर कुठेतरी एकटे जाऊन बसतात, एकांत पत्करतात किंवा व्यसनाधीन होतात. आयुष्य इतकंच आहे का हो? लहानपणापासून शाळेतील कित्येक अवघड आणि सोपे प्रश्न उत्तरं आपण कोऱ्या कागदावर मांडत आलो. सोप्या प्रश्नांमुळे अवघड प्रश्नांना किंमत असते, तर अवघड प्रश्नांमुळे सोप्या. शाळेतल्या धड्यांमध्ये प्रश्न अवघड असो किंवा सोपा, धड्यात कुठे ना कुठे भेटायचाच. तसं आयुष्यही आपल्या अवघड आणि सोप्या प्रश्नांनी बनलं आहे. उत्तर कधी ना कधी कुठे ना कुठे भेटणारच. त्यामुळे आयुष्यातल्या प्रत्येक अवघड गोष्टींवर अतिविचार, त्रास करून घेणे, अबोला, मानसिक ताण वाढवून घेणे, निराशा करून घेणे, वादविवाद करणे, व्यसनाधीन जाणे, या सर्व गोष्टींना दूरच ठेवलं तर योग्य आहे. एखाद्या प्रश्नात तिथेच गुंतून बसण्यापेक्षा चालत राहावं. त्यामुळे आयुष्यातल्या काही गोष्टींना वेळेवर सोडून द्यावं. पण यात एक गोष्ट नक्की करावी, ती म्हणजे मनापासून निर्मळ आणि चांगले कर्म करत राहावे. वेळ प्रत्येक जखमेवर औषध आहे. आयुष्यातल्या धड्यात कुठे ना कुठे ते उत्तर देतच. मलम बनून जखम भरूनही काढते आणि त्रासही नाहीसा करते. त्यामुळे मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि एकच आयुष्य आहे, छान जगा. विशेष असं काही केलंच पाहिजे असं नाही, पण तुम्ही नक्कीच विशेष आहात आणि तुमचं आयुष्यसुद्धा अनमोल आहे. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा. रायटर रुपया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद. हॅलो, रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सर्वजण? स्वागत आहे आपलं रायटर रुपया यूट्यूब चॅनलवरती. तर आज पाहणार आहोत आतापर्यंतचे रायटर रुपयाच्या सर्वात छान छान गोष्टी आणि त्यांच्या सर्वांचे शीर्षक.